सोज्वळ, शांत आणि अप्रतिम अभिनयाची ओळख जया बच्चन. 9 एप्रिल 1948. एक साधी, निरागस आणि अत्यंत टॅलेंट मुलगी जिने ग्लॅमरपेक्षा वास्तवाला प्राधान्य दिलं. तिच्या डोळ्यात भावना आणि अभिनयात प्रामाणिकपणा. जया बच्चन हिंदी सिनेमातील सर्वात नैसर्गिक अभिनेत्री जिने शांतपणे पण ठामपणे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. 9 एप्रिल 1948 जबलपूर येथे जन्म झाला जया बच्चन यांचा. त्यांचे वडील तरुण कुमार भादुरी हे प्रसिद्ध लेखक होते. घरात साहित्य, कला आणि विचाराचा वारसा होता. लहानपणापासूनच जया यांना अभिनयाची ओढ होती. त्यांनी शिक्षण घेतलं फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये आणि तिथे त्याने गोल्ड मेडल जिंकत स्वतःची क्षमता सिद्ध केली. जया बच्चन यांनी सुरुवात केली बालकलाकार म्हणून महानगरमधून, पण खरी ओळख मिळाली 1971 साली गुड्डी या चित्रपटातून. या चित्रपटात त्यांनी एक साधी शाळकरी मुलगी साकारली जिला फिल्म स्टार्सची क्रेज असते. त्यांचा अभिनय इतका नॅचरल होता की प्रेक्षकांना वाटलं ही मुलगी आपल्याच घरातली आहे. 1970चं दशक जया बच्चन यांचं करिअर झपाट्याने उंचावत होतं. त्यांनी एका मागोमाग एक हिट चित्रपट दिले आणि स्वतःला एक लीडिंग ॲक्टरेस म्हणून स्थापित केलं. गुड्डी हा चित्रपट म्हणजे जया बच्चन यांची ओळख. त्यांचा निरागस सिम्प्लिसिटी आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. अभिमान या चित्रपटात त्यांनी अभिनय केला अमिताभ बच्चन सोबत. एक पत्नी, एक कलाकार, दोन्ही भूमिका त्यांनी इतक्या सहजतेने साकारल्या की हा चित्रपट आजही क्लासिक मानला जातो. शोले या चित्रपटात त्याने राधाची भूमिका केली. कमी डायलॉग पण डोळ्यातून व्यक्त होणाऱ्या भावना हा अभिनयाचा सर्वोच्च नमुना होता. मिली या चित्रपटात त्यांनी एक आजारी पण आनंदी मुलगी साकारली. हा रोल इतका प्रभावी होता की प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आलं. कभी खुशी कभी गम मध्ये त्यांनी आईची भूमिका साकारली. त्यांचा शांत, सोज्वळ आणि भावनिक अभिनय पुन्हा एकदा सगळ्यांना भावला. 1973 साली जया बच्चन यांनी लग्न केलं अमिताभ बच्चन सोबत. त्यांची लव्ह स्टोरी ही बॉलिवूडमधील आयकॉनिक कहाण्यांपैकी एक आहे. त्यांना 2 मुले आहेत, अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन. जया बच्चन यांनी काही काळासाठी सिनेमातून ब्रेक घेतला, पण 2000 नंतर त्यांनी पुन्हा जोरदार कमबॅक केलं. त्यांचा अनुभव, मॅच्युरिटी आणि डेप्थ यामुळे त्यांचे रोल्स अजूनही प्रभावी झाले. जया बच्चन या फक्त अभिनेत्री नाहीत, त्या एक प्रभावशाली राजकारणी देखील आहेत. त्या समाजवादी पार्टीच्या सदस्य आहेत आणि राज्यसभेत खासदार म्हणून काम करत आहेत. जया बच्चन यांनी अनेक फिल्मफेअर अवॉर्ड्स जिंकले आहेत. त्यांचा अभिनय नेहमीच जया बच्चन अनेक फिल्मफेअर अवॉर्ड्सने सन्मानित झालेले आहेत. त्यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देखील मिळाला आहे. जया बच्चन नेहमी नॅचरली ॲक्टिंग केलेले आहेत. त्याने भावना जपल्या आणि त्या प्रेक्षकांना पोहोचवल्या. 9 एप्रिल हा दिवस एका अशा अभिनेत्रीचा जिने साधेपणात महानता शोधली. जया बच्चन या फक्त अभिनेत्री नाहीत, त्या एक प्रेरणा आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करून तुमचं मत नक्कीच सांगा आणि अशाच भन्नाट स्टोरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.